फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे ना फार महत्त्वाचा ठरणार आहे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यांचं आता जे भविष्य आहे ते सगळं आता या नॉर्मलायझेशन मेथडवर अवलंबून राहणार आहे. कारण की स्टेट गव्हर्नमेंटनं महाराष्ट्र शासनानं निर्णय केला आहे की त्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत त्या TCS द्वारे घेतील. ओके, TCS, IBPS किंवा MKCL याद्वारे होणार आहे. पण TCS जो की नेहमी एक्झाम कंडक्ट करत असतो SSCची, आणि TCS जो रिझल्ट लावतो तो SSCचे सर्व रिझल्ट तो नॉर्मलायझेशन पद्धतीनेच लावतो. जे विद्यार्थ्यांनी SSCची एक्झाम दिली असतील त्यांना याबद्दल माहिती आहे, परंतु हा जो कॉन्सेप्ट आहे हा महाराष्ट्रासाठी नवीन आहे. नुकताच तुम्हाला म्हाडामध्ये काल लेटर निघालाय, नोटिफिकेशन आलाय की म्हाडाची जी रिझल्ट आहे तो सगळ्या नॉर्मलायझेशन पद्धतीने लावण्यात येणार आहे. बराच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडालाय कारण की नवीन कॉन्सेप्ट आहे आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी. पण मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की आता सुरुवात म्हाडानं झाली आहे, परंतु यानंतर मग होणारी आरोग्य भरती असो की होणारी तलाठी भरती असो, ग्रामसेवक भरती असो की क्लास 3च्या कोणत्याही भरत्या असो, ज्या कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने TCS द्वारे आयोजित केल्या जातील त्या सगळ्यांचं रिझल्ट या नॉर्मलायझेशन पद्धतीनेच लावण्यात येणार आहे. तर या फक्त म्हाडासाठीच नाही तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट आहे. काळजीपूर्वक बघा, कारण तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर तुमचा स्कोर कसा काढतात ते तुम्हाला कळालं पाहिजे. तर आपण या व्हिडिओमध्ये 3 प्रकारे हा व्हिडिओ समजून घेऊ. पहिले की नॉर्मलायझेशन पद्धती काय आहे, व्हॉट इज द नॉर्मलायझेशन मेथड. दुसरं, व्हाय, कशासाठी ही पद्धत कशासाठी असते, कोणाच्या फायद्यासाठी आहे. आणि तिसरं, हाऊ, म्हणजे कशा पद्धतीनं हे मार्क काढले जातात. ओके, तर तुम्ही जर नवीनच विद्यार्थी असाल, जे पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आले असाल, लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे, मित्रांनो शेअर करणे विसरत जाऊ नका. आणि म्हाडाची परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी अतिशय चांगली बातमी आहे की आपल्या चॅनलद्वारे याच्यासाठी स्पेशल टेस्ट सिरीज लॉन्च करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये सर्व गणित, बुद्धिमत्ता आणि GKच्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं आहे. तुम्ही ते जॉईन करू शकता. नाममात्र त्याची 200 रुपये फीस आहे. तर वेळ न करता चला आपण पाहूया ही नॉर्मलायझेशन पद्धती कशी असते, का असते. मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता MPSC सुद्धा अवेलेबल झालाय. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहेत, ज्याचा फायदा तुम्ही उचलू शकता आणि MPSC क्रॅक करायच्या तयारीला लागू शकता. आणि हे प्लस फीचर यूज करताना तुम्ही जर कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. तर काल जे नोटिफिकेशन आलं म्हाडातर्फे त्याच्यामध्ये ही सगळी पद्धत तुम्हाला देण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, हा जो लेटर आहे ना हा सुद्धा म्हाडानं स्वतः टाईप सुद्धा केलं नाही, त्यांनी टाईप करण्याची मेहनत सुद्धा केली नाही. SSCच्या नोटिफिकेशनवर जो मेथड होती तीच त्यांनी काय केली, कॉपी पेस्ट केली आणि तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये पाठवून दिली. म्हणजे स्वतः टाईप सुद्धा केलं नाही. जर तुम्ही SSCच्या वेबसाईटवर गेले ना तुम्हाला सेम फॉन्ट मध्ये हे सगळे पाहायला भेटतील. हा फॉर्म्युला आणि हे खाली त्याचे सगळे फुल फॉर्म दिलेले आहे. हा सगळं त्यांनी फक्त कॉपी पेस्ट केला, म्हणजे स्क्रीनशॉट मारला आणि तुम्हाला छापून देऊन दिला. म्हणजे स्वतः टाईप सुद्धा करण्याची मेहनत त्यांनी घेतली नाही. त्याच्यावरून समजून घेऊन जा तुम्ही की आता TCS द्वारे सगळ्या आपल्या स्पर्धा परीक्षा होणार आहे, त्या सगळ्या आता याच पद्धतीने तुमचे आता रिझल्ट लावले जातील. तुम्ही म्हणसाल सर आम्हाला परीक्षेमध्ये 180 गुण भेटले, परंतु नॉर्मलायझेशन केल्यानंतर आमचे गुण झाले 160. आणि एखादा विद्यार्थी असा असेल की सर मला 160 गुण पडले होते पेपर सोडवल्यानंतर, पण नॉर्मलायझेशन म्हणजे 170 झाले. तर काही लोकांचे वाढतील आणि काही लोकांचे कमी होतील. ओके, आता तुम्ही म्हणसाल ज्यांचे कमी झाले त्यांच्यावर अन्याय झाला आणि ज्यांचे कमी होते त्यांचे वाढले त्यांना फायदा झाला, असं नाही आहे मित्रांनो. सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला इथे सांगतो की नॉर्मलायझेशन पद्धती व्हॉट, कशासाठी, काय आहे आणि कोणाचा फायदा याच्यामध्ये होतो. तो एक बघा, एक उदाहरण देतो तुम्हाला. आपला जो क्लस्टर 6 आहे म्हाडाचा, क्लस्टर 6वा, तर क्लस्टर 6व्यामध्ये कोण कोण आहे, याच्यामध्ये आहे सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक आहे ना, 3 पोस्ट आहे. तर या एक्झाम होणार आहे 7 तारीख, 8 तारीख आणि 9 तारखेला. मला सांगा 7 तारखेला किती शिफ्टमध्ये पेपर आहे. 3 शिफ्टमध्ये पेपर आहे. 8 तारखेला 3 शिफ्टमध्ये आणि 9 तारखेला 3 शिफ्टमध्ये. तर एकूण किती पेपर व्हायले, हे 3 7 तारखेला, 8 तारखेला 3 आणि 9 तारखेला 3 त्रिक 9 पेपर होत आहे. मला सांगा मग सगळ्यांना पेपर सारखा राहील का. जर सारखा राहिला तर सकाळच्या शिफ्टवाले मुलं दुपारच्या शिफ्टवाल्यांना सगळं सांगून देतील की हे बघा हा क्वेश्चन येणार आहे, सॉल्व्ह करून घ्या. पेपर फुटून जाईल ना. मग हे 9च्या 9 पेपर कसे असणार आहे, वेगवेगळे असणार आहे, डिफरंट असणार आहे. मग एकाच पदासाठी एकाच परीक्षेचे 9 पेपर वेगवेगळे छापून येणार असतील तर 9च्या 9 पेपरची जी डिफिकल्टी लेवल आहे, काठिण्य पातळी आहे, ती सारखी राहणार नाहीये. होऊ शकते की 9 पेपरपैकी समजा पहिला पेपर जो आहे तो सोपा निघाला, 9वा खूपच कठीण निघाला, होऊ शकतो ना. मग ज्यांनी पहिल्या शिफ्टमध्ये पेपर दिला त्यांचा तर फायदा झाला, आणि 9व्या शिफ्टमध्ये ज्यांनी पेपर दिला त्यांना
तोटा झाला, कारण खूपच कठीण पेपर आला 9व्या शिफ्टचा. तर असा अन्याय विद्यार्थ्यांवर होऊ नये म्हणून ही जी नॉर्मलायझेशन मेथड आहे ही तिथं फायदेशीर ठरते, की ज्याच्यात कोणावरही अन्याय होऊ दिला जात नाही. का होऊ दिला जात नाही, तर ते कसे मार्क काढले जातात ते तुम्हाला मी जेव्हा समजून सांगेल तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ही तुमच्या फायद्याचीच आहे. की ज्या विद्यार्थ्यांना कठीण शिफ्टमध्ये जे विद्यार्थी बसले होते त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून ही पद्धत काढण्यात आली आहे की सगळ्यांची काठिण्य पातळी समान असली पाहिजे. तर याच्यासाठी हा सूत्र आहे, याच्यासाठी हे तुमचे गुण काढले जातात. कसे काढले जातात तुम्हाला आता मी एक एक समजून सांगतो. आता त्यांनी तो आपल्याला दिला इंग्लिशमध्ये, तर आता मुळातच इंग्लिश आहे ना फार कठीण शब्द यांनी वापरले आहे, तर हे इंग्लिशमध्ये न समजून देता मी तुम्हाला मराठीत समजवतो म्हणजे तुम्हाला सहजरित्या समजण्यात येईल. तर बघा हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला तर तुम्हाला स्क्रीनवर इथं दिसतच आहे. तर एक 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 मी तुम्हाला इथं समजून सांगतो. सगळ्यात पहिले तुम्हाला दिसत आहे MIJ. MIJ म्हणजे काय, हे तुमचे गुण. सोप्या भाषेमध्ये हे काय, तुमचे गुण. तुम्ही पेपर दिला, 200 मार्काचा पेपर होता, 200 पैकी आता निगेटिव्ह सिस्टीम तर नाहीये अजून, नोटिफिकेशनमध्ये असं कुठंच लिहून आलेलं नाहीये की निगेटिव्ह सिस्टीम राहणार. तर सध्याच्या घडीला निगेटिव्ह सिस्टीम नाहीये हे खात्रीशीर मी सांगू शकतो. पण पुढे होऊ शकते की 1-2 दिवसात नवीन नोटिफिकेशन आलं आणि त्यांनी म्हटलं की निगेटिव्ह राहणार, तर सांगता येत नाही. पण सध्याच्या घडीला निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. मग 200 पैकी सपोज तुमचे आले 160 प्रश्न, इतके नाही, आपण काय करू, तुमचे गुण घेऊ 140 घेऊ आपण. सपोज 140 आले, 200 पैकी 140 प्रश्न बरोबर आहे म्हणजे तुमचे गुण किती झाले, 140 गुण झाले. तर MIJ आहे, हा MIJ किती राहणार, हा MIJ राहणार 140. समजलं MIJ म्हणजे काय, हे तुमचे गुण, तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते म्हणजे MIJ. नंतर या ठिकाणी MGT. हा काय असतो, तर MGT हा असतो प्रथम येणारे म्हणजे टॉप स्कोर करणारे. प्रथम येणारे किती लोक, 0.1% मुलं यांचे सरासरी गुण. ओके, सरासरी गुण. कोणाचे सरासरी गुण, टॉप येणारे 0.1% लोक. सरासरी गुण यांचे किती काढले जातील, समजा 0.1% समजा 5 मुलं होत असतील, मग 5 मुलापैकी समजा 180 एकाला आहे, एकाला आहे 160 गुण आहे, एकाला 140 घेऊ, एकाला 120 आहे आणि एकाला 110 आहे. 1 2 3 4 5. ठीक आहे. मग यांचं सरासरी गुण कसं काढलं जाते, सरासरीचं सूत्र सगळ्यांना माहिती आहे ना, 5ची बेरीज करायची आणि भागायचं कशानं, 5नं. तर यांची बेरीज केल्यानंतर जे काही येईल ते यांचं, समजा सपोज यांची सरासरी आली, आपण गृहीत धरू, मी एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करून नाही सांगत आहे, डायरेक्ट सांगत आहे. समजा 150 आली यांची सरासरी, तर MGT ची किंमत होऊन जातील 150 होऊन जाईल. ओके. नंतर हा समजा तुम्हाला प्रथम 0.1 सरासरी गुण, MGT म्हणजे 0.1% मुलं जे टॉपचे आहेत, प्रथम येणार आहेत, त्यांचे सरासरी गुण. नंतर आहे हे इथं हे MGT झालं. त्याच्यानंतर काय, MGQ. बघा हे इथं न लिहिता मी इथं वरी लिहून देत आहे तुम्हाला, MGQ. तर MGQ काय, तर MGQ काय आहे की सर्व शिफ्टचे सरासरी गुण. सर्व शिफ्टचे सरासरी गुण. आता तुम्ही म्हणता शिफ्ट काय भानगड आहे, तर तुम्हाला सांगितलं मी 7 तारखेला जे पेपर होणार आहे क्लस्टर 6चा 3 शिफ्ट मध्ये होणार आहे ना. मग तिन्ही शिफ्ट, सर्व शिफ्ट, अशा एकूण 9 शिफ्ट आहे, 7 8 9, एकाच क्लस्टरच्या 9 शिफ्ट आहे. मग 9च्या 9 शिफ्टचे सरासरी गुण काढले जातात. म्हणजे 9 शिफ्टमध्ये जितके मुलं आहे सगळ्यांच्या गुणांची बेरीज होतील आणि जितके मुलं आहेत त्यांना भागितल्या जाईल. तर जे काही येईल ते राहणार MGQ. आता हे तुम्ही म्हणसाल तर हे तुम्हाला कळणार का, नाही हे तुम्हाला नाही कळणार. हे MGQ ची किंमत किंवा हे टॉपची 0.1 मुलं हा तुम्हाला कळणार नाही, ते डायरेक्ट रिझल्टच लावतील. तुम्हाला आता त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल की TCS चिटिंग करत नाही, हे तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल, कारण सगळ्याच्या सगळा रिझल्ट डिक्लेअर होत नसतो. तर नंतर आहे हे 2 वरच्या गोष्टी क्लिअर झाल्या. नंतर खाली MTI. हा MTI काय आहे, तर हा MTI आहे प्रथम येणारे 0.1% मुलं. कोणते, तर 0.1% तुमच्या शिफ्ट मधले. आयत शिफ्ट म्हणजे जी शिफ्ट तुमची होती, तुमच्या शिफ्ट मधले मुलं. कोणते, तुमच्या शिफ्ट मधले 0.1% प्रथम येणारे. म्हणजे तुम्ही समजा 7 तारखेला पहिल्या शिफ्ट मध्ये पेपर दिला असेल तर या पहिल्या शिफ्ट मध्ये टॉपचे 0.1% मुलं, हे त्याची किंमत असते ही MTI. त्याच्यानंतर MIQ काय, तर MIQ आहे तुमच्या शिफ्टची सरासरी, आय शिफ्टचे सरासरी गुण, म्हणजे सर्व मुलं. आता हे फक्त हे प्रथम 0.1% होते ना, तर हे MIQ आहे, हे 0.1% नाही, तर हे सगळेचे सगळे तुमच्या शिफ्ट मधले सगळे मुलं, तुमच्या शिफ्ट मधले
सर्व मुलांचे सरासरी गुण, हे याची किंमत असते. ओके, हे तुमच्या शिफ्ट मधले आणि खालच्या दोन गोष्टी दोन्ही तुमच्या शिफ्टशी रिलेटेड आहे, आणि वरचे काय होते हे सगळ्या शिफ्टशी रिलेटेड होते. ओके, हे फरक समजला. वरचे होते सर्व शिफ्टशी रिलेटेड आणि खालचे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या शिफ्टशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर इथं MIJ, हे MIJ झालं आपलं. हे काय, हे तुमची गुण. आताच पाहिलं होतं ना आपण MIJ, हे इथं बघा, हे तो लिहून दिलं मी. MIJ काय, हे तुमची गुण, तुमचे जे काही गुण असतील ते इथे येतील. नंतर MIQ काय, MIQ सुद्धा झालेलं आहे आपलं. हे बघा, हे इथं दिलेलं मी, तुमच्या शिफ्टचे सर्व सरासरी गुण, हेच किंमत आहे. आणि नंतर MGM काय, तर हे सुद्धा झालेलंच आहे. हे जे आहे ना इथंच, सर्व शिफ्टचे सरासरी गुण, सर्व शिफ्टचे सरासरी गुण. तर हे झालं मराठीमध्ये याचं एक्सप्लेनेशन. मला माहित आहे काही लोकांच्या डोक्याच्या वरी गेलं असेल. काळजी करू नका, आपण एखादं एक्झाम्पल सोडून तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला तुमचं गुण कसे निघतात ते इथं कळून जाईल. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये विजेपद कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा मेन्स एक्झाम बॅच नंबर 5 स्टार्ट होत आहे जानेवारी 10 पासून. मेंटर स्क्रीनवर दिसत आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि 12 जानेवारी पासून स्टार्ट होत आहे फास्ट ट्रॅक बॅच फॉर कंबाईन PSI ST ASO प्रिलिम्स एक्झाम 2021 बॅच नंबर 7, याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आणि 19 जानेवारी पासून स्टार्ट होत आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल PSI प्रिलिम्स एक्झाम बॅच नंबर 4, मेंटर स्क्रीनवर आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. MPSC ने सगळ्याच 2021 आणि 22च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे, आणि या सगळ्या एक्झामची प्रिपरेशन तुम्ही अनअकॅडमीवर या बॅच जॉईन करून त्याची तयारी करू शकता. तर आजच या बॅच जॉईन करा आणि MPSCची आपली एक पद खात्रीशीर नक्की करा. कसं, तर सपोज इथं तुम्हाला समजून, हा सूत्र आहे. तुम्हाला मार्क किती पडले होते, मी म्हटलं होतं 140 प्रश्न बरोबर आले. तुम्हाला मार्क किती आहे, 140 मार्क तुम्हाला पडले. आता या सूत्रामध्ये किमती कशा टाकल्या जातात बघा. तर MGT काय होतं, MGT हे होतं प्रथम 0.1% मुलं यांचे सरासरी गुण. आता प्रथम 0.1% मुलांचे गुण जास्तच राहणार. आपण सपोज करू त्यांचे गुण आले 160, सरासरी गुण आले त्यांचे 160, वजा MGQ हे काय होतं, तर हे होतं सर्व शिफ्टचे सरासरी गुण. सर्व शिफ्टचे सरासरी गुण, सर्व शिफ्टचे सरासरी गुण म्हणजे काय, याच्यात खालच्या जे मुलं आहेत कमी गुण येणार आहे ते पण याच्यात ऍड झाले, म्हणजे हा आकडा जो आहे तो हा कमी येतो. हा समजा सपोज आला 100, ठीक आहे. नंतर MTI काय होतं, MTI होतं की तुमच्या शिफ्ट मधले टॉपचे 0.1% मुलांचे सरासरी गुण. आता टॉपचे मुलं आहे म्हणजे गुण जास्तच राहणार नाही, म्हणजे 170 धरूया आपण. आणि नंतर MIQ काय होतं, MIQ होतं तुमच्या शिफ्टचे सरासरी गुण. तुमच्या शिफ्टमध्ये पण सगळे हुशार मुलंच राहतील का, नाही. काही मुलं अशी असतील की फक्त नावाला एक्झाम द्यायला आले म्हणजे त्यांना कमी गुण पडतील, मग सरासरी त्याच्यामुळे कमी होऊन जाते. समजा ही आली तुमच्या शिफ्टची सरासरी 120, ह्याच्या किमती टाकून दिल्या आपण. MIJ काय होतं, तुमचे गुण किती सांगितली होती मी, हे 140, इथं 140 आले. इथं काही नाही म्हणजे काय असतो, गुणाकार असतो. MIQ झालेलं आहे आपलं. हे किती घेतलं होतं, MIQ 120 घेतलं होतं. हे बघा या ठिकाणी 120 घेतलं होतं. आणि हे काय म्हटलं तुम्ही, MGP हा आणि हा सारखा असतो, हा 100 घेतला होता आपण इथं 100. आता याला सोडवा तर तुमचे गुण किती होऊन जातात बघा. 140चे तुमचे किती होतात बघा. आता इथं तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आणि तुमची शिफ्ट कठीण होती की सोपी होती. समजा तुमची शिफ्ट सोपी असेल तर तुमचे गुण कमी होऊन जातील, आणि तुम्ही तुमचा पेपर समजा हार्ड शिफ्ट मध्ये असेल म्हणजे तुमचा पेपर कठीण आहे तर तुमचे गुण काय होतील, तुमचे वाढतील. तर तुम्हाला इथंच कळून जाते की तुमचं काय झालं. तर याला सोडवा, सोडवलं तर काय होऊन जाईल, 160 मधून 100 गेले किती उरतात, 60 उरतात. खाली 170 मधून 120 गेले 50 उरतात. हे 0 काढून टाकू इथेच आपण. आणि 140 मधून 120 गेले तर 20 उरतात. ओके, प्लस 100. कंचे भागू बेव, पहिले गुणाकार करावं लागते आहे ना. 5चा भाग गेला, 5 चोक 20 आणि 6 चोक 24, 6 चोक 24 आले. ओके, हे झाले 24 प्लस 100 तर किती होतात, 124. बघा तुमचे गुण किती तुम्हाला पडले होते, तुम्हाला 140, पण जेव्हा नॉर्मलायझेशन करण्यात आलं तर तुमचे गुण किती झाले, 124च झाले. तर इथं तुमचे गुण कमी झाले. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही ज्या शिफ्टमध्ये पेपर दिला ती कोणती शिफ्ट होती, तुमच्या शिफ्टची काठिण्य पत्रिका कमी होती, ती हार्ड शिफ्ट मानली जाणार नाही. तुमची शिफ्ट सोपी शिफ्ट होती, तुम्ही एका सोप्या शिफ्टमध्ये पेपर दिला, त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन जेव्हा करण्यात आलं तर तुमचे गुण काय झाले, कमी झाले. आणि हेच जर तुमचे जर गुण वाढले असते तर समजून जायचं की आपला पेपर हार्ड शिफ्टमध्ये होता आणि जेव्हा नॉर्मलायझेशन झालं तर आपले गुण वाढले. तर या पद्धतीनं जे हार्ड शिफ्टमध्ये येणारे मुलं आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून या प्रकारे ही पद्धत वापरली जातात. आणि यापुढं महाराष्ट्रात ज्याही स्पर्धा परीक्षा होतील ना त्या सगळे रिझल्ट आता याच पद्धतीने लावण्यात येणार आहेत. तर अपेक्षा करतो तुम्हाला समजलं असेल. काही अडचण असेल मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते सोडवण्याचा प्रयत्न करेनच. मला बरेचशा विद्यार्थ्यांचे फोन आले होते की सर हा क्लिअर करा,
नेमकं पद्धत काय आहे आणि कशा पद्धतीने आमचे गुण काढले जातील. तर आय होप मी प्रयत्न केला तुमच्या सगळ्या अडचणी दूर करण्याचा. आणि तुम्हाला म्हाडाची टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, खाली मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. आणि नुकत्या काही दिवसांमध्येच आपण आता ग्रुप बी, एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची सुद्धा टेस्ट सिरीज लॉन्च करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. अनअकॅडमीवर या बॅचेस जॉईन करण्यासाठी तुम्हाला ज्या फीस आहे खाली दिसत आहे, 1 महिने, 3 महिने, तसंच 24 महिन्यापर्यंत फीस दिसत आहे. आणि जर तुम्ही कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला या ठिकाणी 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. डिस्काउंट रेट्स तुम्हाला. तर अनअकॅडमीवर आजच या बॅच जॉईन करा आणि एमपीएससीच्या तयारीला लागा.